नमस्कार सगळ्यांना. आज आपण स्मृतीस्थळ या ग्रंथाबद्दल जाणून घेऊयात. जर तुम्ही UPSC किंवा MPSC मराठी साहित्याचा अभ्यास करत असाल, तर महानुभव साहित्य हे खूप महत्त्वाचं आहे त्या अभ्यासामध्ये. आणि या साहित्यामधला गद्य परंपरेचा जो एक वारसा आहे तो म्हणजे स्मृतीस्थळ. मग हा ग्रंथ फक्त पंथाचा इतिहास नाहीये, तर 13व्या शतकामध्ये मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या सगळ्या समाज जीवनाचा पुरावा म्हणून मानला जातो. मग याचे जे संपादक आहेत वाना देशपांडे, त्यांनी हा ग्रंथ प्रस्तुत केलाय. पण त्याआधी आपण या ग्रंथाची पार्श्वभूमी आणि त्याचे जे मूळ लेखक आहेत, तर त्याबद्दल जाणून घेऊयात थोडंसं. तर सगळ्यात पहिले तर स्मृतीस्थळ म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर स्मृती म्हणजे काय? आठवणी. आणि स्थळ याचा अर्थ की त्या आठवणींना दिलेलं लिखित स्वरूप. मग जेव्हा चक्रधर चा मृत्यू झाला, त्यांचं निर्वाण झालं, त्यानंतर महानुभव पंथाची जी धुरा आहे ती सांभाळली नागदेवाचार्यांनी. मग या ग्रंथामध्ये हे जे नागदेवाचार्य आहेत, त्यांच्या जीवनातल्या आठवणी, प्रसंग आणि त्यांनी पंथासाठी जे काही काम केलं आहे, ते सगळं कार्य संकलित केलं आहे. मग याचे जे मूळ लेखक आहेत, तर त्यांचं नाव आहे नरेंद्र बास आणि परशराम बास. मग हे जे नावापुढे बास लागतं, बास याचा अर्थ भट्ट किंवा विद्वान असा होतो. पण हे झालं ज्यांनी मूळ संकलन केलं ते. आणि आता जे आपण पुस्तक वापरतोय, तर त्यामध्ये ह्याचे जे संपादक आहेत ते कोण आहेत? वामन नारायण देशपांडे. तर यांनी याचं संकलन केलं आहे. मग त्यांनी कसं केलं की खूप जुन्या हस्तलिखांमधला लिखितांमधला सगळा मजकूर शोधला आणि तो शुद्ध स्वरूपामध्ये त्यांनी आपल्या समोर आणलाय. तर ही होती ग्रंथाची पार्श्वभूमी आणि त्यांच्या मूळ लेखकांबद्दल. आता ग्रंथाचा विषय आणि आशय. तर स्मृतीस्थळ हे जसं मी म्हणाले की नागदेवाचार्यांचं चरित्र म्हणून मानलं जातं. मग नागदेवाचार्यांचे व्यक्तिमत्व. तर नागदेवाचार्य हे चक्रधर स्वामींचे पट्टशिष्य होते. मग त्यांच्या निधनानंतर जे कुठले अनुयायी विखुरले गेले होते त्या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम ह्यांनी केलं. आणि त्यांचा स्वभाव, त्यांची शिस्त आणि त्यांचं जे त्यांच्या स्वामींवरचं प्रेम होतं, ते आपल्याला या ग्रंथामध्ये पावलोपावली जाणवतं. मग यामध्ये महदंबा किंवा केसोबास यांच्यासारख्या खूप महत्त्वाच्या शिष्यांचा सुद्धा संदर्भ येतो. मग ही आपल्याला एक खूप चांगली शिष्य परंपरा दाखवते. आणि या ग्रंथात छोट्या छोट्या स्मृती आहेत. म्हणजे एखादा धार्मिक वाद असेल किंवा दैनंदिन जगण्यातला प्रसंग असेल, तर तो अशा पद्धतीने रेखाटला आहे जसा तो आपल्या डोळ्याच्या समोर घडतोय. आणि खूप छोट्याशा भाषेमध्ये म्हणजे खूप कमी शब्दांमध्ये त्यांनी तो प्रसंग रेखाटलाय. मग आता आपल्या UPSC MPSCच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे? तर सगळ्यात पहिले तर यादवकालीन जी मराठी होती तर ती कशी होती?
मग त्यावेळेची क्रियापदं किंवा शब्दसंग्रह तो कसा होता, हे समजून घेण्यासाठी हे खूप एक चांगलं साधन आहे. मग त्या काळामध्ये काही रीतिरिवाज, वेशभूषा किंवा खानपानाची पद्धत अ, या सगळ्याचं अप्रत्यक्ष वर्णन आपल्याला ह्या स्मृतींमधनं जाणवतं. आणि अ, असा प्रश्न म्हणजे वारंवार विचारला जातो, की महानुभवी गद्याची वैशिष्ट्य सांगा. तर यामध्ये सूत्रात्मकता किंवा सुटसुटीतपणा आणि प्रत्यक्षामध्ये हे सगळे गुण जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर ही काही त्याचे गद्य वैशिष्ट्य आहेत. मग आता हा जो ग्रंथ आहे, तर हा वाचताना आपल्याला असं वाटत नाही की आपण फक्त ग्रंथ वाचतोय. तर 700 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये जे काही समाज व्यवस्था होती, तर त्याचं चित्रण आपल्याला जाणवतं. पूर्वीचा महाराष्ट्र. मग आपल्याला मराठी साहित्याची जर मूळ समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला ह्या ग्रंथाचा अभ्यास करणं खूप अनिवार्य आहे. आणि त्यासाठीच आपल्या सिलॅबसमध्ये त्यांनी स्मृतिस्थळ हा ग्रंथ दिला आहे. ठीक आहे. मग आता आपण बघूयात की या ग्रंथाची जी अनुक्रमणिका आहे, ठीक आहे, तर ती अनुक्रमणिका मी इथे अशी दिली आहे. म्हणजे मग ह्यावरनं आता पुढे पूर्ण आपण ग्रंथानंतर अभ्यासू. तर सगळ्यात पहिलं आहे प्रस्तावना. मग ही इथून पुस्तकाची सुरुवात होते. मग कोणत्या पण संशोधनात्मक ग्रंथामध्ये प्रस्तावना खूपच महत्त्वाची असते, कारण की संपादकांनी हा ग्रंथ तयार करण्यासाठी घेतलेले कष्ट किंवा वापरलेली हस्तलिखितं आणि या ग्रंथांचं ऐतिहासिक महत्त्व त्यामध्ये स्पष्ट होतं. ठीक आहे. ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व. मग पुढे आहे स्मृतिस्थळ वृद्धाचारासह. मग हा जो आहे तो ह्या स्मृतिस्थळाचा मुख्य गाभा आहे. मग यामध्ये नागदेवचार्यांच्या जीवनातल्या आठवणी आणि प्रसंग दिलेले आहेत. वृद्धाचार म्हणजे काय? तर वृद्धाचार म्हणजे पंथामधले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी घालून दिलेले आचार आणि नियम. ठीक आहे. मग हा पंथाच्या शिस्तीचा अभ्यास करण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे हा जो आहे तो स्मृतिस्थळ. मग परिशिष्ट. मग संपादकांनी मूळ मजकूर जो काही आहे पुस्तकाचा, ग्रंथाचा, त्याच्याऐवजी काही जास्तीची परिशिष्टामध्ये माहिती दिली आहे. तर जे पहिलं परिशिष्ट आहे, तर हे जे पहिलं परिशिष्ट आहे, परिशिष्ट पहिले, पृष्ठ 98चं. तर यामध्ये या अज्ञात स्मृतीमधील अधिकच्या स्मृती ह्याच्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. म्हणजे अशा काही आठवणी ज्या मूळ पाठात नव्हत्या पण त्या नंतर संशोधनामध्ये सापडल्या. ठीक आहे. त्याचं नाव आहे अज्ञात स्मृती. मग हे जे दुसरं परिशिष्ट आहे, पृष्ठ 109, तर यामध्ये स्मृती समुच्चयामधल्या अधिकच्या स्मृती दिल्या आहेत. आणि परिशिष्ट 3 मध्ये अ, पाठामधला फरक आणि अधिकचा मजकूर दिला आहे. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने दोन वेगळ्या हस्तलिखितांमध्ये काय बदल झाले होते हे इकडे आपल्याला समजतं. ठीक आहे. मग हस्तलिखितांमधले बदल. फरक. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर चालू होतं टिपा. मग टिपामध्ये काय आहे तर महानुभव साहित्यामधले असे अनेक संदर्भ आणि प्रसंग आहेत जे समजायला कठीण आहेत. मग वाचकांना ते सोपे करून देण्यासाठी संपादकांनी काही टिपा दिल्या आहेत. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही एकदा ह्या व्हिडिओ सोबत ते बघा की मी काय सांगतेय. ठीक आहे. मग त्यानंतर येतो शब्दकोश. मग
हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठीचा भाग आहे. का बरं? कारण स्मृतीस्थळाची जी भाषा आहे ती 13व्या शतकातली जुनी मराठी आहे. मग आता त्यातल्या मधले काही काही शब्द आहेत जे अम, कदाचित आपण वापरतोय किंवा ते कदाचित आपण वापरतही नाही आहोत. म्हणजे ते बदललेत ते शब्द किंवा त्याचा वापरच होत नाही. मग अशा शब्दांचे जे अर्थ आहेत ते शब्दकोशात दिले आहेत. नंतर व्यक्तिनामांची सूची. मग ग्रंथामध्ये अनेक महानुभाव अनुयायी होते किंवा व्यक्तींचे उल्लेख होते. तर ते सगळे आपल्याला हा सगळा उल्लेख कुठे आला आहे तर हे शोधण्यासाठी ही सूची आपल्याला उपयुक्त ठरते. ठीक आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला आपण ही अनुक्रमणिका बघितली. ठीक आहे. हे चुकून आलंय एवढा शब्द. तर आता तुम्हाला कळलं असेल की स्मृतीस्थळ हा जो ग्रंथ आहे तो आपण कशा पद्धतीने अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये काय काय दिलं आहे. ठीक आहे. मग बघा, जसं महानुभाव पंथाने मराठी भाषेला साहित्याचं वैभव मिळवून दिलं असं म्हणतात, की हा जो महानुभाव पंथ होता त्याच्याने. मग महानुभाव पंथामधला लीळा चरित्र जो होता त्यानंतरचा स्मृतिस्थळ हा ग्रंथ खूप महत्त्वाचा मानला जातो. मग यामध्ये जसं मी आधी सांगितलं की 13व्या आणि 14व्या शतकामधल्या महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रतिबिंब किंवा व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. आणि यामधली यादवकालीन मराठी जी होती तर ही वाक्य छोटी आहेत किंवा खूप अर्थवाही सुटसुटीत अशी वाक्य आहेत. तर ती आपल्याला पुढे बघायला मिळतील. तर आजचा हा व्हिडिओ एकदम छोटा होता कारण ह्यामध्ये फक्त स्मृतीस्थळाच्या विषयी थोडीशीच माहिती तुम्हाला दिली. यानंतर आपण प्रस्तावना पूर्ण बघूयात. मग मागच्या पेपर्समध्ये आलेले प्रश्न बघूयात आणि मग त्याच्यानंतर आपण हे पुस्तक पूर्ण म्हणजे हा ग्रंथ पूर्ण आपण वाचूयात. ठीक आहे. आणि त्याचे अर्थ समजून घेऊयात. हा थोडासा अवघड ग्रंथ आहे. हा अभ्यास करायला सुद्धा इतका सोपा नाहीये. तर मी हळूहळू याचे व्हिडिओ अपलोड करीन जसे मला शक्य होतील. आणि या चॅनलवरती मी UPSC MPSC मराठी लिटरेचरच्या मुलांसाठी उपयुक्त असे बाकीचे पण सगळे व्हिडिओज मी पोस्ट केले आहेत. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे. धन्यवाद.